या विद्यार्थी दशेत तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, नाही का? उदाहरणार्थ गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, वारंवार होणारे लक्ष विचलित होणे किंवा गुण कमी झाल्यावर वाटणारी प्रचंड भीती आणि चांगले गुण मिळाले नाहीत तर काय होईल याची सतत वाटणारी काळजी. अशा अनेक आव्हानांचा आपल्याला वारंवार सामना करावा लागतो, नाही का? पण आज जर मी तुम्हाला असे सांगितले की यातील प्रत्येक समस्येवर, मग ते लक्ष विचलित होणे असो, उत्साह कमी होणे असो किंवा तुम्ही अनुभवत असलेला कोणताही अन्य संघर्ष असो, केवळ एकच आणि एकमेव उपाय एकाच ठिकाणी उपलब्ध आहे, तो म्हणजे भगवद्गीता. तर तुम्हाला कसे वाटेल? तर चला, आज आपण अभ्यासाशी संबंधित अशा 60 टिप्स जाणून घेऊया, ज्या आपण भगवद्गीतेच्या मदतीने शिकू शकतो. सर्वांना नमस्कार. माझे नाव दत्ता आणि मी हजारो विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक आहे. आपण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच मला तुमच्या सर्वांसमोर एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. तुम्ही कोणत्या पंथाचे किंवा धर्माचे आहात याने काहीही फरक पडत नाही. तुम्ही हिंदू, मुस्लिम, शीख किंवा ख्रिश्चन कोणीही असा, यामुळे काहीच फरक पडत नाही. याचे कारण असे की भगवद्गीतेमध्ये अभ्यासाविषयी दिलेल्या ज्या टिप्स आहेत त्या अशा अंतर्दृष्टी आहेत ज्यांची माहिती प्रत्येक मानवाला आणि विशेषतः प्रत्येक विद्यार्थ्याला असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तुमची धार्मिक पार्श्वभूमी काहीही असली तरीही आजचा हा व्हिडिओ तुमच्यापैकी प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर चला, आपण सुरुवात करूया. भगवद्गीतेतील ज्ञानाचा आधार घेऊन मी तुम्हाला अभ्यासाशी संबंधित या 7 टिप्स एक एक करून समजावून सांगेन. टिप नंबर 1, अत्यंत एकाग्रतेने किंवा काळजीपूर्वक ऐका. एक अशी कथा आहे जिथे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारतो, हे कृष्णा, मला ज्या युद्धाचा सामना करायचा आहे त्या युद्धाची प्रचंड व्याप्ती आणि भव्यता समजून घेण्यात मला खूप संघर्ष करावा लागत आहे. या युद्धात मी विजयी होऊ शकेन यावर माझा स्वतःचाच विश्वास बसत नाहीये. मला अनेक अंतर्गत संघर्षांना सामोरे जावे लागत आहे. माझे मन सतत विचलित होत आहे आणि अस्वस्थ बनत आहे. त्याला अनेक शंकांनी ग्रासले आहे. मी हे करू शकेन का? हे साध्य करण्याची क्षमता माझ्यात आहे का? आपण खरोखरच इतके मोठे युद्ध जिंकू शकू की आपल्याला अपयश येईल? अशा असंख्य विचारांची आणि चिंतांची गर्दी त्याच्या मनात उसळत आहे. आणि तुम्हाला माहीत आहे का, भगवान श्रीकृष्णांनी यावर काय उत्तर दिले? ते म्हणतात, पार्था, तू स्वतःबद्दल जे काही विचार करशील शेवटी तू तसेच बनशील. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर जर तुमचा असा विश्वास असेल, खरोखरच मनापासून असा विश्वास असेल की तुम्ही ही लढाई जिंकू शकता, तर तुम्ही नक्कीच जिंकाल. पण जर तुम्ही स्वतःच्या मनाची अशी खात्री पटवून घेतली की तुम्ही आधीच हारला आहात, तर तुम्ही नक्कीच हाराल. अशा परिस्थितीत तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही. आणि याच मुद्द्यावरून आपण आजच्या आपल्या पहिल्या सल्ल्याकडे वळतो. तुम्ही ज्यावर विश्वास ठेवता तेच तुम्ही बनता. भगवद्गीतेमध्ये आत्मविश्वासाच्या महत्त्वावर वारंवार भर दिला गेला आहे. पहा, विद्यार्थी दशेत एक गोष्ट वारंवार घडताना दिसते. विद्यार्थ्याला सतत कोणत्या तरी भीतीचा ससेमिरा लागलेला असतो. परीक्षा जवळ येत असल्याची भीती, अनिश्चिततेची भीती. आता काय होईल, परीक्षा कशी जाईल आणि चांगले गुण मिळतील की नाही याबद्दलची चिंता. हे लक्षात ठेवा. स्वतःलाच हा प्रश्न विचारा, तुम्ही एक विजेते आहात की पराभूत? तुमचा स्वतःवर खरोखर विश्वास आहे की नाही? जर तुमच्यात तो विश्वास नसेल तर तुम्ही हे साध्य करू शकणार नाही. पण जर तुमच्यात तो विश्वास असेल, जर तुमच्याकडे तो आत्मविश्वास असेल, तर ते नक्कीच घडेल. माझ्यावर विश्वास ठेवा, ते नक्कीच घडेल. आता एक क्षण थांबून विचार करा, तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही विजेते आहात की पराभूत? तुम्हाला तो अंतर्मनाचा आवाज ऐकू येतोय का, जो ठामपणे सांगतोय, हो, मी एक विजेता आहे? ऐकू येत नाहीये का? जर तुम्ही दररोज त्या आवाजाचे म्हणणे ऐकले तर तुम्ही आपोआपच कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकाल. मग तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात ती कितीही कठीण का असेना. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, खालील कमेंट्समध्ये मला प्रामाणिकपणे सांगा, तुमचा कशावर विश्वास आहे? तुम्ही विजेते आहात की पराभूत? पटकन आत्ताच कमेंट करा, विजेते की पराभूत. आणि हा होता आमचा पहिला सल्ला. तुमचे कर्तव्य पार पाडा. लक्ष देऊ नये का? मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. पूर्ण लक्ष द्या. एका गावात 2 तरुण मुले राहत होती. एके दिवशी एक माणूस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, मुलांनो,
एका विशिष्ट ठिकाणी जमिनीच्या खोलवर एक खजिना दडलेला आहे. खरंच त्यांनी अत्यंत उत्साहाने उद्गार काढले, तो कुठे आहे? आम्हाला सांगा, आम्हाला सांगा. त्या माणसाने उत्तर दिले, मी तुम्हाला नक्की सांगेन, पण तो खजिना तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही पुढील 30 दिवस दररोज न चुकता त्याच जागेवर खणाल. त्या मुलांनी तत्काळ संमती दर्शवली आणि ते म्हणाले, ठीक आहे, आम्ही हे करू, आम्ही खणायला सुरुवात करू. तेव्हा तो माणूस त्यांना म्हणाला, तुम्ही दोघे तरुण आहात. तुमच्यापैकी एकाने सलग 12 तास खणायचे आहे आणि त्यानंतर दुसऱ्याने त्याची जागा घेऊन पुढील 12 तास खणायचे आहे. त्यांनी ते मान्य केले आणि ते म्हणाले, ठीक आहे, आम्ही तसे करू शकतो. अशा प्रकारे 15 दिवसपर्यंत त्या दोन्ही तरुणांनी या कामात आपले सर्वस्व, आपले तन, मन आणि आत्मा ओतले आणि एक प्रचंड मोठा खड्डा खणला. तरीही त्यांना तिथे काहीच सापडले नाही. मग 16वा दिवस उजाडला. त्या 16व्या दिवशी बाहेर सोसाट्याचा वारा वाहत होता, वादळ धुमाकूळ घालत होते आणि हवामान अत्यंत खराब झाले होते. पहिल्या तरुणाने मनातल्या मनात विचार केला, अरे, एक गोष्ट सांगू, आज जर मी खणायला गेलो नाही तर त्याने काय फरक पडणार आहे? एकतर बाहेरचा वारा आणि वादळ इतके तीव्र आहे की बाहेर पडणेच कठीण आहे, आणि शिवाय आम्ही इतके दिवस खणत आहोत पण आम्हाला तिथे काहीच सापडले नाही. कुणास ठाऊक, कदाचित तो माणूस आमची केवळ फसवणूकच करत असेल. म्हणून तो पहिला तरुण कामावर गेला नाही. मात्र दुसरा तरुण तिथे गेला. आपले कर्तव्य पार पाडण्याच्या आणि आपली जबाबदारी निभावण्याच्या दृढ निश्चयाने प्रेरित होऊन तो तिथे पोहोचला. त्याने स्वतःशीच म्हटले, वादळ आले तर काय झाले, त्याने काय फरक पडतो, मी तर जाणारच. आणि नेमक्या त्याच दिवशी त्याने खणकाम केले आणि त्याला तो खजिना सापडला. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की त्याने आपले कर्तव्य पूर्ण केले, तर दुसरीकडे तो पहिला तरुण, त्याने मात्र काय केले? तो आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरला. हाच या प्रसंगातील सर्वात महत्त्वाचा धडा आहे. भगवद्गीतेमध्येही हे स्पष्टपणे नमूद केले आहे की तुम्ही तुमचे कर्म म्हणजे कृती करताना त्याच्या फळाची म्हणजे परिणामांची चिंता न करता ते केले पाहिजे. आणि हेच तत्व तुमच्या स्वतःच्या आयुष्यालाही थेट लागू पडते. पहा, विद्यार्थी जीवनातील एक मोठी समस्या अशी आहे की आपण अनेकदा गोष्टींचा अतिविचार करत बसतो. आपण विचार करण्यातच खूप जास्त वेळ घालवतो. माझ्या मित्राला माझ्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, आपण या अतिविचारांच्या गर्तेत अडकून पडतो. मात्र तुम्ही तुमचे कर्तव्य पार पाडण्यावरच पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुमचे कर्तव्य नक्की काय आहे? तर ते म्हणजे दररोज अभ्यास करणे, सातत्याने अभ्यास करणे, नवीन गोष्टी शिकणे आणि तुमच्यासमोर असलेल्या संकल्पना खऱ्या अर्थाने समजून घेणे. जर तुम्ही नेमके हेच केले, जर तुम्ही स्वतःला शिक्षण प्राप्त करण्यासाठी पूर्णपणे वाहून घेतले, तर मी तुम्हाला वचन देतो की यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. मी तुम्हाला आज हे सांगत आहे. हे शब्द मनावर कोरून ठेवा. आणि याचबरोबर आपली दुसरी टीप येथे संपते. टीप क्रमांक 3, मनावर ताबा. पहा, एक अत्यंत महत्त्वाचे तत्व आहे जे खुद्द भगवद्गीतेमध्येही नमूद केलेले आहे. ते असे सांगते की जर आपण आपल्या मनावर विजय मिळवला तर आपण सर्व काही जिंकलेच म्हणून समजावे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर जर आपण या मनाला आपल्या नियंत्रणात आणण्यात यशस्वी झालो तर आपण या संपूर्ण जगावरच विजय मिळवला आहे.